मंदिरी त्यांची सरलीरधार झाला सफल व्यापार। हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरलीरधार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी काही उरोने देवरी, त्यांची सरलीरधार झाला सफल व्यापार। समचरण सरोजम सांद्र नीलावदावम, जगननेत पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि। पंढरीचा देव राया देवराया दंडवत तुझे पाया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली आस्मरण, हो या सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता त्रिपुटी साथीत त्रिपुटी जो वसी स्वामीचा स्वामी कृष्णात टियो। दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा, नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा। गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला, ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग हे नमनगा। सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, राम हनुमान सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम ओ सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, सीताराम हनुमान, साठविला हरिजी हृदय त्यांची सरली झाला सुफल व्यापार। अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा, बहुतेक पाठ असलेला, जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग घेतला नाही। अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा असा तुकोबरा या अभंगामध्ये। व्यापार अर्थात जीवन सफल करून घेण्यासाठी
इतका सोपा मार्ग दाखवतात. त्या भगवंताला हरी आपल्या हातात घ्या. आवाज थोडा कमी करा, हॅमरिंग मारतो रिटर्नला. पहिली अवस्था आहे त्याला हातात घेणं. मला बोलायला सोपंही करायला अवघड आहे. हातात घेणं सहज हातात येत नाही. त्याच्याकरता जितकं आपण संसारावर प्रेम करतो तेवढंच प्रेम जरी देवावर केलं तर नाथ बाबा म्हणतात तुमच्या हातातलं खेळणं होईल. तो द्रव्यालागी सर्वार्थता हे जैसे कष्ट ती सर्वता तैसा जरी कोणी कष्टे परमार्था परब्रह्म तत्वता खेळणे होय गा खेळणे होय. हातातलं खेळणं होईल तुमच्या. एवढ्यावर थांबू नका तर त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये साठवा. साठवता येतो, अनेकाने साठवला. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं कुणी कुणी साठवला. असे जवळजवळ नवनाथ ग्रंथामध्ये जवळजवळ 17 उदाहरणं आले हवा याच्यात. साठवता येतो, अनेक उदाहरणं सांगता येतील. संत लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये कित्येक उदाहरणं आलेली आहेत. कुणी कुणी साठवला आणि जीवन सफल केलंय. तो एकदा हातात आला का मग कशाची चिंता राहत नाही. आणि माणसाला पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हे त्याच्या वासनेचं कारण आहे. जन्म घेणी लागे वासनेच्या संगे आगा कर्मी जै उरावे तरी ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी. पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू सामान्य दुःख नाही. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. जीवनामध्ये व्यापार सफल करायचा असेल तर एरझार थांबली पाहिजे. पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. या अभंगाकडे वळण्या अगोदर ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. आपल्या पवित्र अशा गावातील एक प्रतिष्ठित कुटुंबातील मातोश्री कैलासवासी हौसाबाई भिलाजी गोरसे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र जमलात. हा जो काही परिवार आहे भिलाजी शंकर, भाऊसाहेब भिलाजी, रवींद्र भिलाजी, मोठा भाऊ भिलाजी, सुलाबाई लक्ष्मण, सुमन रामकृष्ण, शिला पर्वत, छाया विलास, ज्योती, आत्माराम, मीनाबाई, रामभाऊ असा हा समस्त गोरशे परिवार ज्यांच्या माध्यमातून आलोय. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मित्र विकासजी महाराज बरोबर ना, यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. उपस्थित या ठिकाणी अर्थात महाराष्ट्राचाच लाडका आवाज नाही तर वाड्या वस्ती आणि कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला गोड असा आवाज. अर्थात सिस्टीममध्ये विको नसला तरी चालतो, त्यांना आतूनच विको बसवलेला आहे. इतका गोड आवाज आमचे रविदास आबा जगदाळे आणि वारकरी अंगाचा असलेला माणूस, सुंदर असं गायन करणारे माणिक मामा, माऊली, बाबाजी महाराज, समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ उपस्थित, आदरणीय हरिभक्तपरायण उत्कृष्ट प्रकारचे मृदंगवादक आकाशजी महाराज. बाकी काही असो पण एवढा इनेकरी आम्हाला द्या राव. काही गोड नाचत होतं ते लेकरू असलं. मला वाटतं मी चॅनलवाल्याला विनंती करील तेवढाच भाग त्याचा स्वतंत्र करा जरा, आणि तरुणाईला कळू द्या आजच्या जरा की वारकरी संप्रदायामध्ये तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात कसा असावा. वाटल्यास तुम्ही त्याच्यावरती हेच टाका प्रमाण, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. गोड असे विनेकरी आहेत. पेटी मास्तर घेऊ सगळ्यांची नावं, समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळ. करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ सगळ्यांना या व्यासपीठावरून माझा साष्टांग दंडवत आहे. तुमच्या अंतरात्म्यामध्ये असलेल्या परमात्म्याला माझा दंडवत आहे. करू सुरुवात. आता शिष्टीमध्ये तुमची जबाबदारी 2 तास लहान आवाज मोठा करून पोहोचवण्याची. गोड अशी शिष्टीमय रामरत्न नाव सुद्धा चांगलं आहे. करी कर. मनुष्य शरीर मिळालं आपल्याला काहीतरी करण्याकरता मिळालं आहे. ठरवलं नरकात जाता येतं, ठरवलं मुक्त होता येतं, आणि ठरवलं देव बनता येतं, साधू बनता येतं, चांगला माणूस म्हणून जीवन जगता येतं. नका देव बनायचं, नका साधू बनता येत तुम्हाला, नका बनू, देव बनू नका, चांगला माणूस म्हणून जीवन जगा.
काय व्याख्या असेल चांगला माणूस म्हणून जीवन जगण्याची? कधी आम्हाला समाज चांगला समजेल? समाज काय समजतो, कोणत्या अर्थानं हा याचा अर्थ लावतो चांगल्या माणसाचा मला माहिती नाही, पण ज्ञानोबा सांगतात की चांगला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्याला दिला. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर त्या क्षणाला त्याच्या मदतीला धावून जातो, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. जसलं प्रमाण दिला हवा आपण त्याच अर्थाची ज्ञानोबरायांची उभी आहे. पायीचा काटा नेटे ती व्यथा जी उमटे तैशी कोरे संकटे पुढील आचिनी. पायात काटा घुसल्यावर किती वर्षानं वेदना होतात? महिन्यानं, 8 दिवसानं, तत्क्षणतः. तसं दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर त्या क्षणाला जो धावून जातो त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. चांगलं माणूस म्हणून जीवन जगता येतं नाही. कमीत कमी लोक शिव्या देतील असं तरी जीवन जगू नका. माणूस गेल्यानंतर 500 लोक आवारले पाहिजे तर मरून फायदा नाही, तर मरून सुद्धा जगून तर नाहीच नाही, पण मरूनही फायदा नाही. 500 लोक भावकी गाव नातेवाईक धरून बोललो मी सगळे, तसं तर तालुका रडावा अख्खा. असलं जीवन. एकदा किती 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 दिवस राहायला आलो आपण. अरे लई बोटावर मोजा इतके दिवस लोक राहत आहे. आता खूप थोडं आयुष्य. 100 वर्ष कोण जगतंय? हक्कानं जगण्याकरता दिले 100 वर्ष. किती लोक जगताय? मोजकी लोक आहे. आणि काही जातात 100च्या पुढेही जातात. आता आमच्या गावात एक 105 वर्षाचा म्हातारा आहे. आणि मला म्हाताऱ्या माणसाची बोलायचं नाद आहे जरा. मी गावात काही कार्यक्रम असला सोडत नाही. रात्री तुम्ही पाहिलं मी बसलेलो होतो गावात. विकास महाराजांना कोणी निलेश महाराजांनी कॉल केला. तर म्हाताऱ्या माणसाची विचारपूस मी करत असतो. मला थोडा छंद आहे गावातल्या लोकांचा. आणि मी म्हणलं बाबा बरं आहे ना? 105 नाही लक्षात आलं तुमच्या? म्हणजे त्याला जगण्याचा अभिमान झाला. आता एखादी गाडी चांगली निघून जाते. 105 जगला, किती जगला हेही महत्वाचं नाही. आणि मला माहिती ना एवढं जगून काय केलं, जमलेल्या सोयरिकी मोडून टाकीत होता. नाही, किती जगला हेही महत्वाचं नाही. दिलाय हक्कानं 100 जगा प्रत्येकानं. का माणसं जगत नाही? त्याची 5 कारणं. कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल, एवढी 5 कारणं घरी घेऊन जा. येडा म्हणून ऐका, फार कामाची ही 5 कारणं. 100 वर्ष तुम्हाला जीवदान देणारी ही 5 कारणं आहे. जगाल 100 वर्ष तुम्ही. ही 5 कारणं आयुष्यातून काढून टाका. जगायचं का 100 हो म्हणा फक्त तुम्ही. पहिलं कारण आहे व्यसन. दुसरं कारण परस्त्री गमन. तिसरं कारण अति झोप. चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा. आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा. बघा 100 जगता की नाही तुम्ही. याच्यात एक अपवाद आहे बरं का. कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला परत. काय अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. 100 जगण्याची ही 5 कारणं बघा जीवनातून काढून टाका. आणि 100 ज्याला जगायचं ना आबा, माफी मागून बोलू का जरा, चहा बंद करा. मी बोलत नाही, श्लोक आहे आबा तसा. कुचैलिनम दंतमलोपधारिणम बबवासिनम निष्ठुरभासिनम सूर्योदयम चास्तमिते शयानम विमुंचते श्रीती चक्रपाणी. हे बबवासिनम मध्ये काही भाग आलेला आहे. काय भाग आला? जास्त खाणाऱ्याला आयुष्य कमी असतं. जास्त खाणाऱ्याला आयुष्य कमी असतं. म्हणून खाणं मापात ठेवा. काय 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 माणसाला आकारच नाही खाण्याचा. काय पोट आहे का कोट आहे तेच कळत नाही. आता परवाच्या दिवशी आमच्या तिथं ते चोपदार, मला वाटतं 7 वाजता कीर्तन सुरू होतं, 6ला पंक्ती आटोपतात, 3ला जेवायला बसलं ते.
तर तिसरी पंगत उठत होती, ते चोपदार जेवतच होतं. तो अन्नदाता नंबर होता, गेला आणि हात जोडले, काका चोपदार काका, अहो तिसरी पंगत उठती, तुम्ही अजून खाताच आहे. अहो तो त्याच्या बापाचं बारसं जेवलेला होता. त्याने खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली, हे बघा नियमाच्या बाहेर वागणारा माणूसच नाही, जेवणाची वेळ 3 ते 6. कळलं असेल तर. जास्त खाणार आयुष्य कमी आहे. युक्त आहार आहार विहार कमी खा. मग आता प्रमाणानं अजून एक विषय वाढवला मध्ये, आता त्याच्यात झोप टाकली आबा तुम्ही अजून, आता त्याचा उलगडा करावा लागल. 100 वर्ष जगायचं असेल ज्याला, झोप मापात असावा, जास्तही नाही. म्हणजे झोपण्याची वेळ शास्त्रानं सांगितलेली आबा, अंडरलाईन करा या वाक्यांना. 10 वाजता झोपतो त्याचं जीवन हिऱ्याचं असतं, 11 वाजता झोपतो त्याचं जीवन सोन्याचं असतं, 12 वाजता झोपणाराचं जीवन लोखंडाचं असतं, आणि 1 वाजता जी लोक झोपतात जुता चप्पल प्लॅस्टिकचं जीवन असतं. जी लोक रोज 1ला झोपतात, मला वाटतं हे आपल्याला बसतंय. डॉक्टर सुद्धा आजार बरा करू शकत नाही लवकर. 1ला झोपणाऱ्या लोकांना बघा तुम्ही, काही ना काहीतरी पाठीमाग सुरू असतं. हा एक आहे, 1 वाजता झोपला आणि 5 तास झोपणारा माणूस पण पहाटे उठायला सांगितलेलं आहे. बघा किती अनुकरण करता येईल ते. जास्त झोपही नसावा. बरं, पहिली गोष्ट, जास्त जगण्याकरता चहा पहिले बंद करा. तुम्ही म्हणाल चहावर लय जोर लावला बाबांना. ऐका, चहा या शरीरामध्ये बाबा आबा जगण्याकरता 3 गोष्टी लागतात. 1 याला झोप लागते, 2 भूक लागते, आणि 3 शरीरात ब्रह्मचर्य लागतं. त्यावेळेला शरीर व्यवस्थित चालतं. चहा पिणाराची झोप उडते. बघा तुम्ही, रात्री ड्रायव्हर लोक झोप यायला लागली काय पितात? चहा. म्हणजे चहा काय करते? झोप उडवते. 2 चहा भूक उडवते. आणि 3री गोष्ट, माफी मागून सांगतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. इतका घातक चहा आहे शरीराला. आता काय म्हणतील, बाबांना चहा बंद सांगितला, येऊ द्या कॉफी, हे बिडी सोडून चिली मोड नाही. चहा आणि कॉफीत काय बदल आहे? जगण्याची 100 वर्ष, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले, अर्ध रात्र खाय झोपेत. बरं, 100 मध्ये तुम्हाला वापरायला किती भेटले? कधी विचार केला का? 50 झोपेतले काढा. दिवसा झोपलेलं सोडून हिशोब लावलेला आहे फक्त रात्रीचा. 50 झोपेत राहिले 50 मधले पहिले 25 तास शेष्टिवल्या बावल्या करायमध्ये गेले. राहिले किती? 25. 80च्या पुढचे 20 लगी काढा त्याच्यातून, ते काहीच कामाचे राहत नाही. 80च्या पुढचे 20 राहिले किती? 5 वर्ष. काय होणार आहे 5 वर्षात? सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा सांगा मी काय करू. भक्ती करू का
जर शरीर निरोगी नसेल त्याला देवाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आशक्त माणसाला देवाची प्राप्ती करता येत नाही. शरीर सशक्त असावं. अहो साधं गायन करायचं ताकद लागते त्याला. तुम्ही गायल्यावर ऐकायला गोड वाटतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं त्याला काय हे 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 तू म्हण ना, कळल काय ते त्या अंगामध्ये त्याला सहज नाही. आणि स्वर सुटू द्यायचा नाही विशेष म्हणजे. म्हणून तर गाता येईल तेनेची गावे तपे बिना दैवत तिथल्या बिन प्राप्त कुछ भी नहीं कोण तागे कुछ भी नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं. शरीर त्याच माणसाकडून भक्ती घडते. तप करण्याकरता शरीर सुदृढ लागतं. आणि जी माणसं निरोगी असताना देह ठेवतात ही सृष्टी त्यांची ऋणी बनते. तो मोठा विषय तिकडे जात नाही, आपल्या कामाचा घेतो. मनुष्य शरीर काहीतरी करण्याकरता मिळालं. काय केल्यानं आपला व्यापार सफल होऊ शकतो? तर पहिली गोष्ट भक्ती करा. करा हरी भक्ती करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविल यमापासून. या भक्ती यमापासून सोडवायला कामात येते. माझी भक्ती विन जळो ते जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती. दगड काय कमी आहे का मग? ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याला किती खाली आणलं थोडं माफी मागून बोलतो. दगडाचा उपयोग काय होतो? सकाळी सकाळी पाणी नेण्याची प्रथा जिकडं नसते. भक्ती नाही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे बरं का. नाथ बाबाला तर राग आला ना, अशी चपराक आणली का रे. भक्तीच जर करायची नव्हती तर पाचीच्या दिवशी कसा गेला नाही. सटविने नेला कैसा नाही. म्हणून भक्ती तिथं कामाला येते. थोडस जरा बारकाव्यानं मांडतो. जन्मापासून तिथपर्यंत जाऊ म्हणजे लक्षात येईल या प्रमाणाचा अर्थ. परलोकी येईल कामा. किती दुःख आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. आईच्या उदरामध्ये उलटा पडला ना आबा, खाली डोकन वरती पाय. बरं, याला उत्तान पाद म्हणतात. आईच्या उदरामध्ये आसन बदलायला जागा नाही, एअर कंडिशन बंगला नाही. विष्टाले पचोहीकडे नाकी तोंडी कृमीकिडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईला जर मिरची खावा वाटली, मिरची खाल्ली तर किती त्रास असेल हो त्याला आतमध्ये. बरं, एवढ्यावर थांबत नाही. जन्म झाला का याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी. ज्या म्हातारीला तवा उतरायला पकड लागत नाही अशी म्हातारी पाहिजे तापवायला. घालाजून जा, घालाजून जा. बरं, म्हातारीचे हात म्हणजे वजरीचे बाप. वजरी कळाली ना तुम्हाला? नाही तर मी नांदेड जिल्ह्यामध्ये बोललो होतो. आबा म्हणलं वजरी. ते म्हणे हे वजरी काय भानगड आहे? म्हणलं अंग घासायचा दगड असतो आमच्याकडे, त्याला वजरी म्हणतात. नाही, आमच्याकडे त्याला घासाडणं म्हणतात. भागाभागात बदल असतो ना. इतके निबार हात. आणि ती म्हातारी पाणी तापवायला. तिच्या हाताला गरम लागल त्यावेळेला ती बादलीत उतरून घेणार, गल्लीत पाट टाकणार, पाटावर बसली का दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच.
आणि मग नाथ सुनाला सांगणार आण त्या पोराला इकडं, सासू असेल तर बरं, आजी सासू असेल तर मेलच ते पोरग. असं पायावर पालथ टाकणार. पालथ टाकणं चांगलं आहे का हो? नाही, कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथी. पकडच भेदरलं ते पोरग. अहो झोळीत टाकल्या टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई विचारते का हो झोपला का? तुम्ही काय म्हणतात माहिती का? आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. बरं हे आता शिका आंघोळीचा जन्म झाल्यानंतर. पुढं शिशु अवस्थेतून बाल्यावस्था, बाल्यावस्थेतून तारुण्य येतं. आणि सगळ्यात मोठं दुःख माणसाला तारुण्यात असतं. इंद्रिय आवरत नाही. सहज जरी लाड केला इंद्रियाचा, इंद्रिय लाळीली जरी कौतुके, सहज लाड केला ना, काय ज्ञानोबारायची भाषा असेल, गायीपासून वासरू ओढल्यावर किती वेदना होतात त्याला, तितक्या वेदना इंद्रिय आवरताना होत असतात. पार साहे बिघडता होय वाहून वत्स काढिता, ना तरी भनंग दौडिता भाण्यावर. आपुली आपण पेया अर्जुना, इंद्रिय येती आया, याहुनी काय धन जया, सार्थक असे गा. अर्जुना, सगळ्यात मोठं जीवनाचं सार्थक इंद्रिय आवरण आहे. आणि तारुण्यात नेमकं इंद्रिय आवरत नाही, ताबा सुटतो. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाची, सदा मुसमुती धुळी जैसा, धुळी जैसा, सदा मुसमुती धुळी जैसा. त्या दिवशी आमचे गुरुवारे समान असणारे पांडुरंग महाराज गिरी, तुमचा तो व्हिडिओ पाहत होतो मी रात्री. तुमचा फोन आला त्या वेळेला. म्हणले आबाचं प्रमाण म्हणजे पाचर. बघितलं असेल तुम्ही. आणि गोड अशी प्रमाण विषयाला समर्पक असतात. अनेक संतांच्या प्रमाणाचा पाठा आबांकडे आहे. सहज इंद्रिय आवरत नाही. बरं, कोणते इंद्रिय कुठं कुठं धाव घेतात तो विषय प्रमाणात आलाय का? त्वचा पाये मृदूपन, उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलाप, घ्राणम च दफारी माळा, रूप पहावया डोळा, हस्तवांची ती केळा, नाना लिळा स्वभावे, पाय वांची ती गती, ऐशी इंद्रिय ओढा उडीती. आवरत नाही सामान्य. असं दारू पिणाऱ्याला कळतं दारू वाईट आहे, कळत नाही असं नाही. घोटाळा एक आहे, इंद्रिय आवरत नाही. म्हणजे त्याला आपण म्हणतो सुटत नाही. विठाला विठाला संपतो तोच म्हातारपणात लाव घे करी ती हळहळ. पण ज्याचं बालपण चांगलं असतं आबा, त्याचं तारुण्य चांगलं असतं. ज्याचं तारुण्य चांगलं त्याचं म्हातारपण चांगलं असतं. बालपणच बिघडलं त्याचं तारुण्य कधीच चांगलं असू शकत नाही. म्हातारपण तर बिघडलेलंच असतं. म्हातारपणामध्ये आणि म्हाताऱ्या माणसाची टिंगल नाही करायची. आपल्याला सुद्धा एक दिवस म्हातारं व्हायचंय सगळ्यांना. पण माफी मागून बोलू का आबा, म्हाताऱ्या माणसाचा कारभार उलटाच राहतो राव. म्हाताऱ्या माणसाला संध्याकाळी लवकर भूक लागणार, जेवला का लगे म्हातारा झोपणार. यांचे जेवण खावणं झाले, भांडे कुंडे आटपले का म्हातारा झाला जागा. आणि मग ते म्हणते बाबा जा मंदिरात सप्ताह चालू आहे. कळलं असेल तर पहा, जास्त खाली येऊन नाही बोलणार, गादीची मर्यादा. अवघे करी ती हडहड. आणि शेव ओव्या ऐका, मरताना किती वेदना होतात. एका एका भूतापासून 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, कायन मरत या युद्धा युगात
पुन्हा जन्म, पुन्हा आंघोळ, पुन्हा तारुण्य, पुन्हा म्हातारपण. एका जन्माने अनेक जन्माची सुरुवात झाली. मग जन्म शब्द डोळ्यापुढे आणा. आला का? हो म्हणा. जन्म शब्द किती अक्षर आहे हो? 2.5. मध्ये अर्धा न. बरं, हा न नेमका दोन्हीच्या मधीच आलाय. त्याचं कारण सांगतो. तो इकडेही बसतो आणि इकडेही बसतो. म्हणजे तो म्हणतो जन्मही नष्ट करा, मृत्यू नष्ट करा. मलाई चिटकलेला आहे, न लाई नाही इकडं पुढं. त्यावेळेला जीवनाची सार्थकता होईल. सामान्य दुःख नाही. ऐका पुढचा. आता देह ठेवला त्या दिवशी अग्निसंस्कार या देहावरती होतो. शरीराची होय माती, हे पंचतत्वाचं, याची राख होणार आहे. देहाची आगावालिया, जन्म मृत्यूची सोहळिया, लहान म्हणू धनंजया परियो हे मा हेरला. अर्जुना, 2 सोहळे निश्चित आहे. पहिला जन्माचा, दुसरा मृत्यूचा आहे. प्रत्येकाची आपली इच्छा असली जरी नसली तरी हे सोहळे होणार. बरं, देह ठेवला याची राग झाली. तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची, किती महागाचे साबण लावा, किती भारी भारी शॅम्पू वापरा, मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं कळल काय ते सौंदर्य प्रसाधन आहे. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथं आहे ना. त्या बाथरूम मध्ये इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. आपण कायला हात लावायचा आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्यांना बिब्याच त्याला. सौंदर्य प्रसाधन आहे, सगळं त्याच्यात चाललेलं आहे. इथं हे जुने म्हातारे बसलेत, यांना विचारून बघा. मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या काळात एवढले बाथरूमन शॅम्पून पंपून टंपून असा चावटपणा होता? विहिरीतून एक बादली काढायची, थोडीशी माती अंगाला वरून टाकली, झालं स्नान पूर्ण. आता कसलं आलंय काय? पण तुम्ही किती याची शुश्रूषा जरी केली, सौंदर्य टिकणार नाही, कुरूपता येणार आहे. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, मत कर मेरी काया, मत कर काया नाही तेरी नाही तेरी. मग कोणाची आहे हे? याच्यावर सत्ता कोणाची? तुम्हाला वाटतं की हे शरीर तुमचं आहे? जर वाटत असेल असं तर डोक्यातून काढून टाका. कारण शरीर तुमचं असतं तर केस पांढरे होऊ दिले असते का? दाताच्या कवड्या बसवल्या असत्या का? याचा अर्थ भाडे तत्वावर आपल्याला मिळालेलं आहे. जसं रूम बुक करतो कुठं यात्रेला गेल्यावर, तसं थोड्या दिवसाकरता हे वापरण्याकरता तुम्हाला मिळालंय. सत्ता तुमची नाही याच्यावर. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तुम्ही इथं बसले ना सगळे, आता सध्या तुमच्या पाठीमाग एक माणूस टपून बसलाय. माग ओळू नका पाहू काका, मी नाव सांगतो डायरेक्ट. घडी घडी काळ वाट आजवाय, घडी घडी काळ वाट आजवाय.
मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा फक्त. भला मोठा जटाचा मुकुट आहे, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरावं आणि व्याघ्र चर्म नेसावं. भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद खोजे, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं. काय संदेश देतात महादेव? हा गळ्यात बसलेला बाबा आहे ना, या सापाचं दुसरं नाव आहे काळ, आणि हा काळ प्रत्येकाच्या भोकांडी बसलेला, याची आठवण ठेवा. कधी घालेल सांगता येत नाही, म्हणून सत्ता तुमची नाही, मग कुणाची आहे? तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी ये बळे आयसा तो समर्थ आहे बर का. मीरी घालो असे भूतळी, विचारलं होतं अर्जुनाने, देवा बरं मी आपल्या समोर एकदा चित्र उभं करतो मग ओवी सांगतो. पाणी जास्त आहे का माती जास्त आहे विश्वामध्ये? पाणी जास्त आहे. 71% पाणी आहे आणि 29% काय आहे? जमीन आहे. एक काम करा, घरी गेल्यावर एक प्रयोग करा, बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यात एक ढेकूळ टाका. काय होतं? विरघळतो. म्हणजे जास्त पाण्यात कमी माती विरघळणं हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग अर्जुनाला हीच शंका आली. अर्जुन म्हणे, देवा 71% पाण्यात हा 29% मातीचा ढेकूळ पडलेला आहे, मग 28 तर व्हायला पाहिजे होता, आता लोक 27 का होत नाही देवा? आता भगवान सांगताय अर्जुन, त्याला कारण मी आहे. मी घालो असे भूतळी, समुद्राची महाजळी, पासोची ढेपुळी विरेची ना. मी धरून ठेवलंय ते, भगवान सांगताय, त्याच्या सत्तेनं सगळं नाही. तुम्हाला आजच्या काळातलं सांगतो, आता तुम्हाला होच म्हणावं लागेल, सत्ता त्याची सगळीकडं. केदारनाथला कोण कोण गेलेलं आहे जरा वरती बोट करा. मी विचारणार नाही काही प्रश्न, फक्त साक्षी पुरावा पाहिजे मला कोणीतरी गेलेलं तिथलचं. कोणीच नाही? हा हा दोघ जण सापडले, पाठीमाग एक आहे का? 3. बरं ऐका आता, म्हणजे साक्षीला आहे कोणीतरी. जे केदारनाथला गेले त्यांच्या लक्षात येईल, नसेल तर यूट्यूबला सर्च करून तुम्ही पाहू शकतात. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं स्थान आहे. आणि मी बाबा शिवपुराणे आहे, आणि त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आबा इतका गोड महिमा वर्णन केला रुद्रसंहितेत, कोटी रुद्रसंहितेमध्ये, महादेवाचे अवतार कोणते कोणते, तर इतके सुंदर विषय मांडले त्याच्यामध्ये, कुठं कुठं कसा कसा अवतार घेतलेला आहे ते. तर इथं महादेव कसे थांबले, तर भगवान विष्णू नर नारायण अवतारामध्ये पार्थिव लिंगाचं पूजन करायचे रोज आणि विसर्जित करायचे. तर एक दिवस महादेव त्या पार्थिव लिंगामध्ये प्रगट होतात. भगवान विष्णूने क्षमा प्रार्थना की प्रभू तुम्ही या ठिकाणी स्थित व्हा, कारण ही जागा देवाला फिरण्याची आहे, साधू संतांना विचरण करण्याची भूमी आहे, आणि आल्यानंतर तुमचं दर्शन प्रत्येकाला होत जाईल ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये, म्हणून तुम्ही इथं थांबा. आणि मला वाटतं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ज्योतिर्लिंगाची ताकद किती आहे, मी इथं ठेवलंय म्हणता, माऊली म्हणतात, अशी ओवी आहे. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले, ज्योतिर्लिंग ध्यायिले मग ज्ञानदेवी हृदय गा. ते प्रकाशाचं केंद्र आहे, ज्योतीचं केंद्र आहे, म्हणून इथं स्थित थांबले केदारनाथ नावाने. पांडवांना स्वर्गारोहण करायचंय सदेह, केदारनाथला जातात. मग धर्मराजा म्हणे, भीमा, अर्जुना, नकुल, सहदेवा,
आपण महादेवाचं केदारनाथ बाबाचं दर्शन करू आणि सदेह स्वर्गारोहण करू. पण जिथं होते महादेव तिथं सापडच ना, कारण बर्फ असतो ना 6 महिने. म्हणे महादेव कुठे गेले असतील, तर एक म्हैसा उभा होता बर्फामध्ये. धर्मराजा म्हणे बर्फात हा प्राणी कसा असू शकतो. डोळे बंद केले आणि पाहिलं तर तो म्हैसा दुसरा तिसरा कोणी नव्हता, ती केदारनाथ बाबा महिषाच्या रूपात होते. धर्मराजा म्हणे भीमा हा म्हैसा दिसतो, दुसरा तिसरा कोणी नाही, हेच केदारनाथ बाबा आहे. मग भीमाचं काम तर त्यातच आहे, सगळ्यात आडदांड खादाड. जसे पळत सुटले भीमदादा, पाहून घेतलं महादेवानं भीमा आपल्या पाठीमागं लागला. महादेव पुढं पळताय आणि भीम पाठीमागून पळतोय. धरणी मातेला जागा मागतात आणि मध्ये तोंड टाकतात केदारनाथ बाबा. बर का, आतमध्ये अर्धे गेले, पण भीमाचा स्पीड इतका होता, जाऊन मागचा भाग धरला. जशी कवळी घातली, काय ताकद आहे हालायची हो भीमाची कवळी बसल्यावर. मागचा भागच पुढे जाऊ दे ना भीम. पुढचा भाग पशुपतीनाथला, काठमांडू नेपाळ, आणि मागचा भाग भीमानं ओढून धरलेला तिथं केदारनाथला. म्हणून तिथं केदारनाथला आपले जसे लिंग आहे महादेवाचं तसं नाही, तिथं असं ओबड धोबड हा मागचा भाग थांबलेला. हे महादेव. इथं महापूर आला होता. सत्ता सांगायची बरं का मला, आपल्याला आजही कोणाची आहे. महापूर आला होता. तर या महापुरामध्ये अनेक माणसंही वाहून जातात. आबा महापूर तिथं का आला असावा याची कधी आपण विचार केलाय का? बाळा 1 मिनिट बंद करे जरा, परत चालू कर सांगितल्यावर. त्या ज्या हॉटेल्स बोललो त्या लोखंडात स्टीलमध्ये बनवलेल्या आहे, कागदासारख्या आबा अशा तरंगत चाललेल्या आहे. मी कुठलचं बोलतोय, जिथं केदारनाथ बाबाचं मंदिर आहे तिथलच्या बिल्डिंगा कागदासारख्या वाहत चाललेल्या आहे. आणखी पाणी वाढतंय. आता केदारनाथ बाबाच्या मंदिराकडे पाण्याचा लोट जाणार आहे. त्याच वेळेला एक घटना घडते. त्या मटेरियल मध्ये एक 8 फूट उंचीचा डमरू सारखा एक दगड असा वाहत वाहत येतो आणि मंदिराच्या पाठीमाग बरोबर 10 फुटावर थांबतो. हा दगड थांबवणारा कोण आहे, कधी कल्पना केली का याची तुम्ही? आता मात्र पाणी 2 भागात वाटलं जातं आबा. जिथं लोखंडातल्या 3-3 मजली बिल्डिंगा राहत नाही, त्याच जागेवर केदारनाथ बाबाच्या मंदिरातला धागा सुद्धा वाहून जात नाही. सत्ता कोणाची आहे? वृक्षाची ये पाने आले जाची सत्ता. वृक्षाची ये पाने आले जाची सत्ता. राहिली अहंता मग कोटे देखीवी ऐकेवी ये किनारा ये तयाचे बजारे चुकून पाने हाले ज्याची सत्ता. एवढ्यावर थांबत नाही, अजून जवळचं सांगतो आपल्याला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर 6 महिने मंदिर बंद असतं आबा, आणि 6 महिन्यानंतर पहिल्याच दिवशी उघडल्या जातं. त्या दिवशीचा चमत्कार सांगतो मी आपल्याला. मंदिर उघडल्याबरोबर आतमध्ये दिवा चालू असतो. कोण असेल याला तेल घालणारा, कधी विचार केलाय का? अहो हेही सोडा, अजून ऐका. बेलाची पानं ताजी वाहिलेली असतात. कोण असेल पूजा करणारा? तर आपले कुंभमेळ्याचे अध्यक्ष सागरानंद बाबा सरस्वती, त्यांच्याकडे आम्ही बऱ्याच वेळेला असं सहज म्हणून जाऊन बसायचो. बाबाचं बोलणं फार गोड होतं आणि त्यांच्याकडे बसायचो. आणि शिवपुराणाचा अभ्यास करत असताना बाबा म्हणले, का रे कथा करतो ना, मला ते तुपड्या म्हणायचे. नंतर स्मरण कमी झालं होतं बाबांचं. म्हणे ते सांग म्हणले, केदारनाथ बाबाची पूजा करणारा 6 महिने कोण असतो? म्हणलं बाबा नाही सांगता येणार. म्हणे ऐक म्हणले, महादेवाचाच एक अवतार आहे, तो चिरंजीव आहे. आता तरी नाव सांग. म्हणलं नाही सांगता येणार. आणि मग बाबा सांगतात, त्याचं नाव आहे अश्वत्थामा. आणि 6 महिने आजही त्या ठिकाणी पूजा होते. अश्वत्थामा या ठिकाणी पूजा करतात. चमत्कार सांगतोय आजचा. पुरातत्व विभागाच्या लोकांनी पडताळणी केली याची. म्हणून सत्ता त्याची आहे, आपलं काही नाही. इथं देह सुद्धा नाही, बाकीचं काहीच नाही. एक सोपं बोलू का आबा? इथं सगळे बसले तुम्ही आणि आम्ही इथं आहे ना,
हे आमच्या हातात नाही. तुम्ही इथं बसलेले हे सुद्धा तुमच्या हातात नाही. तुम्ही का बसलेले सांगू का खरं तुम्हाला? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल तेथे कोणाचे चालेना. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षमा भंगूर हे नयन कहता. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, नाही हाती, नाही हाती, नाही. घास गिळेपर्यंत सुद्धा आपला वेळ आपण मागून घेऊ शकत नाही. इतकी सुद्धा सत्ता आपली नाही. बरं चला, देह जळाला याची राग झाली, आत्मा जळाला. आत्मा जळत नाही, तुटत नाही, मरत नाही. आत्मा कुठे गेला? 3 दिवस त्याच घरात. चौथ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण 7 दिवस. 7 आणि 3 किती झाले? 10. दशक्रियेच्या दिवशी काक स्पर्श झाला, खाली राहण्याचा अधिकार संपला. आत्म्याला फार झालं ओढून ताडून 13वा. आणि मग पुढं आत्मा कुठं जातो? डायरेक्ट पुढे या. आता मग 13व्याकडे येतो. पुण्यस्मरण असतं, श्राद्ध. काय भानगडी हे श्राद्ध पुण्यस्मरण? बरं नाही जर केलं तर? ज्या कुळामध्ये विधिवत श्राद्ध होत नाही आबा त्या घरात शूर माणूस जन्माला येत नाही, वीर माणूस जन्माला येत नाही, भक्त माणूस जन्माला येत नाही. श्राद्ध कर्म करून सुद्धा काही घरामध्ये पितृदोष असतो. काय भानगडे? पितृदोष भावना शुद्धी समजा नाही तर काही समजा, पण ज्या घरात पितृदोष असतो ना, मी लक्षणं सांगतो. याच्यातलं एक जरी बसलं तुम्हाला तर समजायचं आपल्याला आहे. मी भीती दाखवतोय असं समजू नका बरं का. तो कसा निवारण करायचा ते पण सांगा. पहिलं लक्षण आहे, ज्या घरात पितृदोष आहे विनाकारण भांडणं होतात. 2 विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. 3 असं डोकं खाजवणं कारण नसताना. 4 दातानी नख कुरतडणं. 5 घरात बसला खुर्चीवर पायाची आडी टाकली आणि असा पाय हलवतोय, समजायचं पितृदोष. याच्यातलं एक जरी बसला असेल असंच ठेवा, सांगू नका. हा एक कळालं ना तुम्हाला? आता कसा घालवायचा ते सांगतो. लय सोपं आबा, इतका सोपा उपाय, इतका सोपा ना सगळ्याला करता येईल. काही काही माणसं उपाय सांगा त्या पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पाराचा कोंबडा आणा. मेलेल्या माणसाची तसा उपाय नाही, सगळ्यांना करता येईल. पा घालवायचा का पितृदोष? हो म्हणा फक्त तुम्ही, हो म्हणा. घालवायचा ना, तुमची जशी पूजा आहे तशी करा. मी त्याच्यात हस्तक्षेप नाही करीत. सकाळची आता एक काम करा, फक्त तुमचं 1 मिनिट मला द्या. दिला का 1 मिनिट, हातात पाणी घ्या, हातात पाणी घ्या, असं नासू द्या आणि फक्त 1 मिनिट रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी एवढं भजन करा. हातातलं पाणी सोडून द्या आणि असं म्हणा सोडताना पाणी, मी 1 मिनिट जे भजन केलं त्या भजनाचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पित करत आहे असं म्हणा. पितृदोष जर शिल्लक राहिला तर पुन्हा कीर्तन सुद्धा करणार. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक, हरी एक, हरी एक. मी तरी फक्त पितृदोषच म्हणलो, कोणताच राहत नाही. सर्व दोष हरण. इतकं पॉवरफुल आहे बघा हे भगवंताचं नाव. पूर्वजा वैकुंठ मार्ग रे सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग रे सोपा, पूर्वजा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा त्यांच्या नामानं. जर हरीचा पाठ बर आणि याच्या विरुद्ध समजा त्यानं भजनच नाही केलं, माळ घातली नाही, शेजाऱ्याचा बांधच कुरीत बसला, सोसायटीचा बोऱ्या वाजवला, कधी गावात सप्त्याला गेला नाही, गावात फक्त खिशात काडीच पेटी घेऊनच फिरला, कळलं तुम्हाला? मग
मग दया माया नाही. मग यमाचं गिरायक, यमाचा पाहुणा प्राणी होय, मग यम तिथं नेतात यमपुरीला आणि मग चित्रगुप्ताच्या पुढे हजर करतात. हे आणले बर का कुठलचे वादवराडी, कुठं आली? थोडस अडचणीत गाव आहे, पण मला कळालं पाहिजे ना. चित्रगुप्त म्हणतोय बर का, तुम्हाला वेगळं वाटेल. मग ते एक काम करा, मनमाड पासून जावं लागतं, उमराने रस्ता धरा. बरोबर, जाऊ दे, काढ मग मनमाडच्या फायली दुसऱ्या कप्प्यात आहे तिकडं, जिल्हा वाईज फायली आहे ना. असंच असं ना, कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला. आणि मग ते काढल्या जातो. पाहतो चित्रगुप्त, का रे भक्तीनं दुमदुमलेला जिल्हा होता, एवढा चांगला परिसर सप्त्याला गेलता का कधी? हा नाही, देसाटका. बरं नसल गेला, संसार लई मोठा होता, वर्गणी पाठवली कोणा हाती? तो म्हणतो नाही, तो आता देवीच नाही, दुसरा द्यायला चालला, त्याचा हात धरून घेतला. खायचे धंदे कशाला देतो? काय माणसं असतात अहो. देवाचे पैसे, खरं सांगू का, आता इतकी सुज्ञ लोक झालेत ना आबा, 1 रुपया सुद्धा कोणी देवाचा खात नाही. पण ज्याला द्यायचे राहत नाही ना, तो फक्त पळवाट शोधितो. पण तुम्ही मोकळ्या मनानं द्या, मोकळ्या मनानं द्या, तो तुम्हाला 100 वाटानं दिल्याशिवाय राहत नाही. राव, अनुभव सांगतो. कारण त्याच्या दारातच बोर्ड आहे, घेसी त्यों भादेसी, घेसी त्यों भादेसी, त्यों भादेसी, घेसी त्यों भादेसी, ऐसा सच्ची उदार, ऐसा सच्ची उदार, दारात बोर्डे. म्हणून सडळ हातानं भगवंताच्या कार्यामध्ये निसंकोचपणे तुम्ही दान करा. बघा बदल होतो की नाही घरात आपल्या काहीतरी. जाऊ द्या, हा विषय स्वतंत्र आहे. मग त्याला पहिली शिक्षा काय? माळ नाही ना गळ्यात. पहिली शिक्षा तप्त लोखंडाच्या खिळ्यावरून नंग्या पावला, तप्त भूमी वैरी अशी खैराचे इंगणे, निघताती ज्वाळ तैल पाकी, निघताती ज्वाळ तैल पाकी. तप्त भूमीवरी त्या सळयावरून नंग्या पावलान चालायचं. तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटू राहिलं. मी गोष्ट नाही सांगत, एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भासा. अहो तिथं गेल्यावर चालायचंय आपल्याला त्या तप्त खेळ्यावरून. बरं ही शिक्षा संपते ना संपते आबा. दुसरी अग्निस्तंभाला मिठी. नादबाबाचं प्रमाण आणि तुकोबरायचं प्रमाण याला. अग्निस्तंभाला मिठी. अहो लई अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला मारिती झोडीती, कितीतरी दिवस हाला पेष्टा. मग याच्याकरता एकच काय, सोडवायला तो कामात येतो त्याला हातात घ्या. एकदा हरी हातात आला का जीवाच्या सकळ चिंता नष्ट होतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात ए हरी आला हाता, 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 हरी चरण बाजूला राहिलं, शेवटचं नाही, मधीच 3रं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात. फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने. जसा प्रसंग असेल चिंतनाचा भाव तिकडे गेला.
म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात प्रवेश केला. हरी आला हाता मग कैची भय चिंता. चिंताच नाही त्याला, तो हातात आला. मला वाटतं ह्याच इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळल. फक्त घरातला मालक हातात घ्यायचा. सासूची भीती नाही, सासऱ्याची नाही, दिराची नाही, जावाचं तर काय चुली झाल्या 2 आणि तुम्ही आम्ही कोण, भीतीच राहत नाही. अरे साधा हा मरका जीव घरातला मालक हातात घेतला तर घरच्या लोकांची भीती राहत नाही. ज्या दिवशी विश्वाचा मालक हातात येईल त्या दिवशी कशाची चिंता नाही. तो हातात यावा, सकळ चिंता नष्ट होते जीवाची. मला वाटतं महाभारतातला गोड प्रसंग आला याचा. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं होतं. त्यावेळेला शिष्टाई करता भगवान गेले होते. ऐके नीती अंबिकानंदना, तुझ्या पुत्राच्या अपराधनाना. जाऊ दे, मी समजावून सांगतो. 5 भावांना जगण्यापुरती 5 गावं देऊन टाका, असं करू नका. कौरव तुमचेच आहे ना, तुमचेच भाऊ आहे. हे कृष्णा, सुईच्या टोकावर बसेल इतकी देखील भूमी आम्ही पांडवांना देणार नाही. या वद्देशुकच्या तीक्ष्णा या विद्या दगरीन केशव तावतपे परित्याज्य भूमेर्न पांडवन प्रति. ठीक आहे, युद्धाचा दिवस ठरला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. इकडं पितामह भीष्माचार्याला सेनापती केलं आणि दुर्योधन भीष्माचार्याला विचारतोय, नाना सेनापती तुम्ही आहे, पण एक आहे, तुम्हाला माहिती की त्यानं प्रतिज्ञा केलेली. म्हणे काय? हातात शस्त्र धरणार नाही. भीष्माचार्य म्हणले, दुर्योधना त्याला शस्त्रच घ्यायला लावील, नाही तर बापाचं नाव सांगणार नाही. श्लोक आहे बरं का, मोगम डेरिंग नाही केलं. वासुदेव कर चक्र न धरो अपना मुख न दिखाऊं, लाजत है मेरी गंगा जननी शंतन सुतन कहाऊ. नाव सांगणार नाही, शस्त्रच घ्यायला लागेल. आणि मग ज्या वेळेला द्वेषाने झुंज द्यायचे, युद्ध सुरू झालं. किती दिवस झाले युद्ध सुरू होऊन? 2-3 दिवस झाले. पांडव पक्षामध्ये कुणीच नाही गेलो पांडवापैकी. कौरवातले बरेच संपलेले. कौरव दिसतात जास्त बरं का, लवकर कमी होतात. माझी भाषा कळली असेल तर पहा. पांडव फार किती, पांडव किती आहे? 5 आहे. आता पार्टीत बदल करू नका. फक्त सांगते कुंती कृष्णाला कर्ण हा पांडवा पहिला. कर्ण पांडवा पहिला. कर्ण पांडवा. हे कर्ण हा पांडव पहिला. कर्ण हा पांडव पहिला. कर्ण हा पांडव पहिला. धड हाताचा पळणा. आता युद्धाला स्थगिती मिळते. दुर्योधन आला भीष्माचार्याला म्हणे, नाना तुमच्यासारखे सेनापती असताना इतके शिट पडावा आपलं इतके आपल्या कौरवातले, याचा अर्थ तुम्ही विरोधकाला मदत करता. ऐका, याच्यातून एक शिकायचं, आपल्या विरोधात असलेला कायमच विरोधात राहतो असं समजत जाऊ नका. संबंध चांगले ठेवीत जा. तो तुम्हाला काम येण्याची शक्यता आहे कधी पण. सावधान. भीष्माचार्य शिकवताय बरं का. बाण सोडत असताना कौरवाच्या बाजूने सुटायचा, पण आशीर्वाद द्यायचे, विजयस्तु पंडुपुत्रांना. हा विजय पांडवांचा व्हावा. भीष्मानं प्रतिज्ञा केली, दुर्योधना शब्द झोंबले ना, वर्मी लागले. एक काम कर, उद्या सूर्यास्तापर्यंत तुला ही पृथ्वी निष्पांडवी दाखवतो. पलीकडं पांडवांना कळालं, म्हाताऱ्यानं प्रतिज्ञा केली. पांडव म्हणे आपल्याला हे लोक सोडावा लागतो, कारण भीष्माची प्रतिज्ञा ती काय तुमची आमची का? आपली प्रतिज्ञा मोठाचं चाक सारखं. मोठाचं चाक माहिती ना, पुढेही पळतं आणि मागही सरतं. जिकडं नाड्याचा दाब बसल तिकडं. आणि लोकांचं असंच, लोक चालत्या डागाचे सोबती, जिधर बम उधर हम.
स्थगिती मिळालेली. पांडव शिबिरात जमलेले, रडतय द्रौपदी, माझे आधारस्तंभ आहे तुम्ही, तुम्ही हे लोक सोडून जाणार आहे. भगवान येतात पांडवांच्या शिबिरामध्ये. काळजी कशाला करता, झोपा निवांत. तुम्ही तुमच्या जीवनाची गाडी माझ्या दारात सोडलेली, मी तुमच्या हातातला माणूस आहे. आता काळजी करायची काय गरज आहे? हा, काय काळजी करायची गरज आहे? विठाला विठाला काळजी करायची नाही, झोपा निवांत. झोपले. बरोबर 2:45 वाजता भगवान आले. द्रौपदी चल, आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणे कोणाचा? भीष्माचार्याचा. यालाच म्हणता खेळतो यानेची खेळावा. ज्यानं मारण्याची प्रतिज्ञा केली त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे. चालता येईन, खांद्यावर घेतलं, पायातल्या चपला पडल्या. जगाचा मालक आहे, स्वतःचा पितांबर खाली अंथरतो आबा, आणि माझ्या पांचाळीच्या चपला पितांबरात टाकतोय. पितांबर गुंढाळतो, बगलेत मारतोय. हातात कंदील आहे, खांद्यावर द्रौपदी आहे. सकाळची 4:45 वाजता भीष्माचार्याच्या आश्रमासमोर सोडतो देव आणि सांगतोय, ताई जा आतमध्ये. डोळे लावून भीष्माचार्य ध्यान करताय. जर आशीर्वाद मिळाला तर मपलं नाव सांगायचं नाही, आम्हाला आणला म्हणून सांग. द्रौपदी आज जाते. डोळे लावून भीष्माचार्य ध्यान करताय. गेल्याबरोबर श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करीत. बांगड्यांचा आवाज झाला आणि भीष्माचार्य आशीर्वाद देत आहे. सौभाग्यवती भव, विजयी भव. हे शब्द बाहेर देवाच्या कानावर पडले. माझा उमेदवार आता बिनविरोध आला. काळजी करायचं कारण नाही. द्रौपदी विचारते, नाना आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? डोळे उघडले आणि पाहिलं. द्रौपदी तू कुणाबरोबर आली? एक हमाल आणलाय. कोण हमाल आहे पाहण्याकरता बाहेर येतात भीष्माचार्य. पाठोपाठ द्रौपदी आहे. या बाबानं घोंगडी पांघरलेली, घोंगडी ओढली, त्याच्याच हातातला कंदील घेतला आणि त्याचं तोंड पाहिलं. द्वारकेचा राणा पांडवा घरी हमालकीचं काम करतो. काय अधिकार असेल पांडवांना? सेवकाच्या शिरी धरुणी चाले पावका, सेवकाची शिरी धरुणी चाले पादुका. सत्यभामा दाने करी तुझे नाही अंगीकारे. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. सेवकाच्या पादुका शिरावर धारण करणारा हा इतका दयाळू परमात्मा आहे. आता घोंगडी ओढली तर बगलातली वस्तू खाली पडली. काय होतं? चपला. भीष्माचार्याला वाटलं याची देवपूजा असेल याच्यात, पाहू हा कोणाची पूजा करतो. पितांबर चापून बाजूला केला. काय होती देवपूजा? कोणता देव होता पितांबरात? पांचाळीच्या चपला पाहिला. टचकन डोळ्यात अश्रू आले भीष्माचार्याच्या. काय अधिकार आहे? ज्यांच्या चपला देव सांभाळतोय आणि मी त्यांना मारण्याची प्रतिज्ञा करतो. अरे माझ्यासारखे लाखो भीष्माचार्य जन्माला येतील, कोट्यावधी प्रतिज्ञा करतील, पण जय पांडवांचाच होणार. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता. मग कैची भयचिंता, मग कैची भयचिंता. धरली येर एक वेळी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा रघुमाई. खर तर आई काय असते? ज्याची आई जाते त्याला कळतं. आईचं महत्व जिवंतपणे नाही कळालं. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती की माझ्या बहिणीनो? रडाल तुम्ही सगळ्या. जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत आहे. अरे ज्या दिवशी आई गेली ना,
समजायचं आता आपल्याला हक्काचा उमरा राहिला नाही चपला सोडायला. आई आणि मुली ही धड वेगळी, दोघीचा आत्मा एक असतो. जितकी गरिबी असते मुलीची तितकी जास्त काळजी आईला असते. काय प्रेम करते हो आई. 75 वर्षाची आई आहे तुमची, डोळ्याच्या खाचड्या झाल्या, चेहऱ्यावर झुरळ्या आहे, सफेद केस आहे, निचेष्टीत पडलेली, हातात काठी असते. दिवाळीच्या सणाला मुलगी दारात जाऊन उभी राहते ना, तुमच्या भावाचा मुलगा पळत जाऊन तुमच्या आईला आधी सांगत असतो, ए आजी आत्या आली ना. आत्या शब्द फक्त तुमच्या आईच्या कानावर पडावा. कुठून शक्ती येते तुमच्या आईला. काठी नाही घेत आज, दान 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 दरवाजापर्यंत चालत येईल. आणि आपल्या मुलीच्या तोंडावरून असा हात फिरवते, फार दिवसातून भेटलीस माझी माय. हाताला धरते, आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होत्या. इथलची एक मेघ तुम्हाला माहिती नाही. सुनाचं आणि तिचं भांडण झालेलं आहे तुमच्या आईचं, पण तुम्हाला कळू देत नाही. ती सुनासमोर जाऊन असे हात जोडतीन सांगते, आपला असेल ते असेल घरात, पण तिला कळू देऊ नको बरं का. काय आई असते रे, तुझ्या हातानं चांगली आंघोळ घाल तिला. मला वाटतंय गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांनी, आबा कदाचित तुम्ही असाल त्या कथेला, त्यांनी उल्लेख केला होता आईचा. अकोल्याजवळ किळी नावाचं गाव आहे, आणि ज्या वेळेला ते वाघानं मुलगा पळवलेला, ती आई पळत जाते आणि मुलाच्या मांड्या धरते. वाघाच्या तोंडात मान आहे ना आईच्या हातात मांड्या, तरी भीत नाही वाघाला, कारण प्रेमामध्ये भय नसतं. आपल्या मुलाकरता जी मरायला तयार होते तिचं नाव आई आहे. डॉक्टर बोलावून घेतात, रामभाऊ एकतर तुमची पत्नी जगेल किंवा मुलगा. त्यावेळेला बापाला नाविलाजा निर्णय घ्यावा लागतो, पत्नी वाचवा. पण तीच आई डॉक्टर ज्या वेळेला विचारतो ना, आई एकतर तुम्ही जगाल किंवा तुमचा मुलगा, ती आई डॉक्टरचा हात धरेल आणि डोक्यावर ठेवेल. डॉक्टर माझी शपथ आहे तुम्हाला, मी मेली तरी चालेल, पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरू देऊ नका. तिचं नाव आई आहे. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. गे जन्म फिरोनी येईन मी पोटी, खोटी ठरून देवा एकास मोठी. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तू जाता मी कोणत्या पायी. आबा रात्रीचा प्रवास आहे या सगळ्याचा. मी आपल्याला विचारतोय, भजन करणारी लोक आहेत तुम्ही, रात्रीचं जावं लागतं आपल्याला घरी, पण अनुभव घेऊन बघा, जोपर्यंत आई जिवंत असते ना, फक्त गाडीचा आवाज येऊ द्या रे तुमच्या, दरवाजा उघडून बाहेर येते. कधीच दरवाजा वाजवायची गरज नाही. ज्याची आई जिवंत आहे ना, दरवाजा वाजवायचं कामच नाही. तुम्ही सांगा बरं तुमच्या आईला, ए आई अगं प्रवास आहे, वेळ लागतो, तू का जागते, तू झोपून घेत जाणं. आई काय सांगते माहिती का, राजा तू घरी येईपर्यंत मला जर झोप येईल तर मी आईच कसली. विनंती माझी आपल्याला, जीवापाड प्रेम करते म्हणून नाही सेवा करायची तुम्हाला नका करू. म्हातारपणात तुमच्या आईला फक्त टाकून बोलत जाऊ नका. एक शब्द वाकडा बोलाल ना, जसा पहारीनं घाव घेतो ना आबा, तसा घाव पडतो काळजाला म्हाताऱ्या माणसाच्या. 10 वर्ष जगणारी तुमची माय 5च वर्षात जाईल. एखाद्या वेळेला सून जर बोलली, म्हातारी म्हणते जाऊ द्या परक्या घरातून आली, पण पोटचा पोरगा बोलतो ना, आता सहन होत नाही. 2 वाक्य सांगतो आणि थांबतो. ऐका, देवाची सेवा केली ना आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं, पण आईबापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहिलेला आहे. किती दिवस झाले, युगे झाले 28 आईबापाची चाललेली सेवा. म्हणून माय बापे केवळ काशी, तिने नव जावेत. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बड़ी कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है. वो
मातेच्या निमित्तानं घडली. परमात्मा करो आमच्या हौसाबाईंना परत याच कुळामध्ये अर्थात गुरुशी कुळामध्ये परत यांचा जन्म व्हावा. साधू संतांची आणि समाजाची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी ज्ञानोबरायाची प्रार्थना करून शिवला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.